नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मंडळी, तीच मेथीची भाजी खाऊन कंटाळा आला आहे ना, तर मग बनवा अशी लसुणी मेथी, अगदी हॉटेलच्या चवीची आणि तीही घरच्या घरीच. खूप छान अप्रतिम भन्नाट चवीची ही लसुणी मेथी होते. तुम्ही भाकरी, चपाती, भाताबरोबरही खाऊ शकता. तर चला, वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू. तर प्रथम अगोदर आपल्याला गॅसवरती एक कढई ठेवून घ्यायची आहे. कढई व्यवस्थित गरम झाली की त्यामध्ये 1 चमचा आपल्याला तेल घालून घ्यायचे. तेल गरम होऊ द्यायचे. त्यामध्ये 7-8 पाकळ्या लसूण घालून सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्यायचे आणि त्यानंतर एक जुडी मेथीची इथे मी स्वच्छ निवडून, धुवून आणि बारीक कट करून घेतलेली आहे. आणि ही मेथी त्या फोडणीमध्ये घालून घेऊन एक 3-4 मिनिट व्यवस्थित तिला अशी नरम होईपर्यंत परतून घ्यायची आहे. मीडियम फ्लेमवरती परतायची आहे आणि एकसारखं हलवतच आपल्याला ही मेथी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. थोडंसं मीठ घातलं तरीही चालेल परतताना. आणि परतून झाल्यानंतर एक 3-4 मिनिटांनी आपल्याला ही मेथी एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. आता मी सर्व मेथी बघा ह्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. मेथीचा रंगही छान आला आहे आणि मस्त परतल्याही गेली. त्यानंतर त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचे. तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं आणि पुन्हा आपल्याला 7-8 पाकळ्या लसूण बारीक कट करून घालून घ्यायचा आहे. आणि पुन्हा लसूण आपल्याला सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे चांगला, म्हणजे छान फोडणी बसते. त्यानंतर एक कांदा घेतला आहे बारीक चिरलेला, तो घालून घ्यायचा आहे आणि कांदाही आपल्याला परतून घ्यायचा आहे. आणि मैत्रिणींनो, मी नेहमी सांगत असते, कांदा परतत असताना त्यामध्ये चिमूटभर मीठ घाला, म्हणजे कांद्यातला जो ओलसरपणा आहे, जे मॉइश्चर आहे, ते लवकर कमी होऊन कांदा परतला जातो. आता कांदा परतून होतोय तोपर्यंत बघा आपल्याला पुढची तयारी करायची. तर त्यासाठी छोटीशी 1 वाटी मी ते शेंगदाणे घेतलेत भाजलेले आणि 2 चमचे सफेद तीळ घेतलेले आहेत. तीळसुद्धा मी भाजून घेतलेले आहे. आणि त्यानंतर मी इथे 2 चमचे डाळवं घेतलेलं आहे. डाळवं नसेल तर तुम्ही फुटाणे घेतले तरी चालेल, फुटाण्याचं वरचं साल किंवा टरफलं काढून. त्यानंतर आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहेत. तर आता मी यामध्ये तीळ, डाळवं आणि शेंगदाणेही घालून घेणार आहे. आणि यामध्ये ना मैत्रिणींनो, आपल्याला थोडंसं पाणी घालून याची एक पेस्ट बनवायची आहे. तर आता पेस्ट बनवून झाली आहे आणि त्यानंतर आता बघा कांदाही आपला इकडे परतलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला 2-3 मिनिट असा नरम होईपर्यंत एकसारखा हलवत मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हा परतून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये सोबतच आपल्याला 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गोडा मसाला आणि पाव चमचा इथे मी हळद घालून घेतलेली आहे. हे व्हिडिओ थोडासा माझ्याकडनं एडिटिंगमध्ये कट झाला आहे, पण मी सर्व प्रमाण अगदी योग्य दिलेलं आहे. त्या प्रमाणानुसार तुम्ही इथे सर्व मसाले घालून घ्या. मसाले थोडेसे परतून घेतले की त्यामध्ये आपण जी पेस्ट केलेली आहे ना, शेंगदाणे, तीळ आणि डाळव्याची, तर ती पेस्ट आपल्याला सर्वच्या सर्व यामध्ये घालून घ्यायची आहे. आणि पेस्टसुद्धा आपल्याला एक 3-4 मिनिट व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे. अगदी एकसारखं हलवत राहायचं आहे आपल्याला, म्हणजे कढईला खाली पेस्ट किंवा मसाले लागणार नाही. बघा एकदम व्यवस्थित अशी परतून झालेली आहे. आणि पेस्ट परतून होईपर्यंत इकडे दुसऱ्या शेगडीवरती मी 1 ते 1.5 ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं. बघा इथे पेस्ट मस्त परतून झालेली आहे. फक्त आपल्याला एकसारखं हलवायचं आहे, म्हणजे खाली कढईला चिकटणार नाही. नंतर यामध्ये लगेच आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे. तर साधारण 1 ग्लास पाणी इथे मी घालून घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये सर्व जी मसाला किंवा जी ग्रेव्ही आहे ती आपल्याला सर्व अशी मिक्स करून घ्यायची. एकदम व्यवस्थित, कुठेही गुठळी वगैरे ठेवायची नाही. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2-3 मिनिट याला मीडियम फ्लेमवरती मस्त एक उकळी काढून घ्यायची आहे. आता मस्त ग्रेव्ही उकळली आहे, त्यामध्ये आपल्याला जी आपण मेथी परतून ठेवली होती ना बाजूला, ती मेथी यामध्ये घालून घ्यायची आहे. आणि मेथी सुद्धा आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित अशी त्या रश्श्यामध्ये किंवा त्या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची, बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. आता सर्व मेथी व्यवस्थित मिक्स करून झाली आहे. पुन्हा याला एक 4 ते 5 मिनिट लो फ्लेमवरती व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे मस्त. म्हणजे काय होतं, त्या मेथीचा अर्क पूर्ण ग्रेव्हीमध्ये उतरतो. आता हे मस्त शिजलेलं आहे बघा. मेथी छान झालेली आहे, त्याचा सुवासही आत्ता यायला लागला आहे. तरीही आपल्याला त्याला वरतून एक तडका द्यायचा आहे. तर मी पुन्हा गॅसवरती एक तडक्याची छोटी कढई ठेवली आहे. त्यामध्ये
1 चमचा तूप घातला आणि मैत्रिणींनो तुपाचीच फोडणी द्यायची बरं का, म्हणजे अजून टेस्ट छान येते. तूप गरम झालं की अर्धासा चमचा जिरं आणि भरपूर असा उभा चिरलेला लसूण यामध्ये मी घालून घेतलेला आहे. भरपूर लसूण घ्यायचा आहे, चांगला 10-12 पाकळ्या लसूण उभा चिरून घ्यायचा आहे आणि मस्त त्याला सोनेरी रंगावरती असं परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 मिरच्या घातल्यात मी असे तुकडे करून, लाल मिरच्या घातलेल्या आहेत आणि मिरच्यासुद्धा आपल्याला परतून घ्यायच्या आहे, पण त्या अगोदर आपल्याला गॅस बंद करायचा म्हणजे मिरच्या जास्त करपत नाही आणि लगेचच आपल्याला ही फोडणी भाजीवरती घालून घ्यायची. बघा किती सुंदर दिसतंय आणि त्याचा सुगंध तर अगदी घरभर पसरला मैत्रिणींनो. अगदी अप्रतिम छान चवीची अशी ही लसूणी मेथी होती आणि तीही घरगुती बरं का आणि हॉटेलच्या चवीची आणि लहानांपासून मोठ्यांनाही आवडेल अशी ही रेसिपी इथे झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगा. तुमच्या कमेंटने ना छान छान नवनवीन रेसिपीज बनवायला प्रोत्साहन मिळतं. तर त्यामुळे छान छान कमेंट करा, आपले व्हिडिओ शेअर करा. तर चला भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे असेच नवनवीन आणि छान छान रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील.